त्याचबरोबर 5 प्रकारची फळं नैवेद्यासाठी घेतलेली आहेत. तुम्हाला जी फळं मिळतील ती तुम्ही घ्यायची आहेत. या प्रकारे साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत महादेवांच्या महाशिवरात्रीच्या पूजेला. मित्रांनो, मी काय काय तयारी केली आहे ती तयारी तुम्हाला एकदा दाखवते. इथे एक चौरंग मांडलाय. त्या चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून घेतले आहे. त्याचबरोबर समई प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. ही प्राथमिक तयारी मी केली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. मंडळी, कुठल्याही पूजेला गणेश पूजेने सुरुवात केली जाते. म्हणूनच आपण ही सुपारी गणपती म्हणून पूजणार आहोत. त्यासाठी या सुपारीला सगळ्यात आधी आपण अभिषेक घालणार आहोत. अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असा मंत्राचा जप करणार आहोत. त्याचबरोबर पंचामृताने देखील अभिषेक घालणार आहोत. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. या प्रकारे गणपती बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाची विड्याच्या पानांवर स्थापना करणार आहोत. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. आता गणपती बाप्पाची इथे विड्याच्या पानांवर स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर एक लाल फुलही वाहणार आहोत. आता महादेवांच्या पिंडीला अभिषेक घालणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्यामध्ये गंगाजल टाकून घेतलेलं आहे. ओम नमः शिवाय. पंचामृताने महादेवांना अभिषेक घातला असता सर्व शारीरिक आधी-व्याधी दूर होतात. तसंच आर्थिक चिंताही मिटतात. ओम नमः शिवाय. म्हणून महादेवांना पंचामृताने अभिषेक घालण्याचं महत्त्व आहे. पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालताना महादेवांची पिंड कशी ठेवावी हा एक प्रश्न असतो. तर महादेवांची पिंड ठेवताना जिथून अभिषेकाचं पाणी खाली पडतं ती बाजू उत्तरेला यायला हवी. अशा पद्धतीने महादेवांची पिंड तुम्ही ठेवू शकता. महादेवांच्या पिंडीला अभिषेक घातल्यानंतर या प्रकारे स्वच्छ तामण घ्यायचं आहे आणि त्यावर महादेवांची पिंड स्थापित करायची आहे. आता महादेवांची पिंड जी आपण इथे स्थापित केली आहे त्या महादेवांच्या पिंडीची पूजा आपण करणार आहोत. मी मगाशी म्हटलं तसं महादेवांना हळदी कुंकू वाहत नाही.